हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या फिजिक्सच्या सब्जेक्टच्या बाबतीत पर्टिक्युलरली 12वीच्या टॉपिक वाईज वेटेज, रेड्यूस सिलेबस आणि एक्झाम पेपर पॅटर्न काय असतो हे पाहणार आहोत. राईट. सो फिजिक्सचा जो काही पेपर आहे तो कंपल्सरी पेपर आहे. त्याचा क्वेश्चन पेपर जो असतो तो 70 मार्क्सचा असतो. ओके, कंपल्सरी 70 मार्क्सचा असतो आणि विथ ऑप्शन तुम्हाला तोच पेपर 98 मार्क्सचा दिला जातो. ओके, सो लेटेस्ट बघूया आपण सिलेबस कसा आहे, तो पेपर कसा आहे. तर टोटली पेपरमध्ये तुम्हाला 16 टॉपिक्स आहेत आणि हे जे काही 16 टॉपिक्स आहेत हे 6 सब युनिट्समध्ये डिवाईड केलेले आहेत. ओके, म्हणजे रोटेशनल मोशन अँड मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स हा फर्स्ट युनिट आहे, कायनेटिक थिअरी अँड थर्मोडायनॅमिक्स सेकंड युनिट, ऑसिलेशन इन वेव्हज थर्ड युनिट, इलेक्ट्रोस्टॅटिक्स अँड इलेक्ट्रिक करंट फोर्थ युनिट, मॅग्नेटिझम फिफ्थ युनिट आणि मॉडर्न फिजिक्स हा 6th युनिट. अशा प्रकारे तुमचे 6 युनिट्स आहेत. या 6 युनिटमध्ये सगळे 16 टॉपिक्स डिवाईड केलेले आहेत. राईट. तर हे जे काही तुमचे 16 टॉपिक्स आहेत, स्टार्टिंग फ्रॉम रोटेशनल डायनॅमिक्स अप टू सेमीकंडक्टर डिव्हायसेस, यांचं मार्क्स डिस्ट्रिब्युशन तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. कंपल्सरी मार्क्स प्रत्येक टॉपिकला मॅक्सिमम 5 मार्क्स आहेत आणि मिनिमम 4 मार्क्स आहेत. म्हणजे यापूर्वीच्या सिलेबसमध्ये मेजर डिफरन्सेस होते. वेगवेगळ्या टॉपिक्सला मोठे टॉपिक होते, त्यांना बऱ्याच वेळा 2 मार्क्सचं 3 मार्क्सचं वेटेज असायचं आणि लहान टॉपिक्सला बऱ्याच वेळ वेटेज पण 5 मार्क 3 मार्क 4 मार्क असं व्हेरिएबल असायचं. सो नवीन सिलेबसमध्ये काय केले, सगळे टॉपिक्स इक्वल वेटेजनुसार काही टॉपिक्स मर्ज करून सिंगल टॉपिक तयार करून त्यांचे वेटेज जे आहे ते इक्विलाइज केलेलं आहे, इक्विलिब्रियम केलेलं आहे. राईट. इथं विथ ऑप्शन मार्क्स पण बघू शकतो आहे की पेपरमध्ये 70 मार्क्सच्या पेपर 98 मार्क्सच्या टोटल पेपरमध्ये तुम्हाला कंपल्सरी 70 मार्क्सचे सोडवायचे आहेत. त्या ठिकाणी रोटेशनल डायनॅमिक्सवर 7 मार्क्सचे क्वेश्चन तुम्हाला सापडतील. ओके, 7 मार्क्सचे कॉन्ट्रिब्युशनचे क्वेश्चन सापडतील. त्यातल्या मॅक्सिमम तुम्हाला 5 हे सोडवता येऊ शकतात. राईट, विथ ऑप्शन. ठीक आहे, अशा प्रकारे हे त्यांचं कॉन्ट्रिब्युशन आहे. सो इथं सेम स्क्रीन आहे, फक्त बघा 6 युनिट्स आहेत आपले आणि हे त्यांचे 16 टॉपिक्स सब टॉपिक्सचे डिवाईड केलेले आहेत ते. आणि इथं मार्क्स विथ ऑप्शन. ओके, कंपल्सरी आहे, देर ऑप्शनल मार्क्स. राईट. फक्त इथं आपल्या ह्या स्क्रीन स्लाईडवर काय बघायचं आहे की प्रत्येक युनिटचं कॉन्ट्रिब्युशन, त्या 70% जे काही 70 मार्क्सचे कॉन्ट्रिब्युशन आहे त्याच्यासाठी प्रत्येक युनिटचं काही कॉन्ट्रिब्युशन आहे. या 2 टॉपिकपासून जो एक पहिला युनिट आहे त्याचं 14% त्याचं कॉन्ट्रिब्युशन आहे. सेम या 2 टॉपिकसाठी 14% कॉन्ट्रिब्युशन आहे. 3 टॉपिकसाठी 19% कॉन्ट्रिब्युशन आहे. सेम 2 टॉपिकसाठी 12% कॉन्ट्रिब्युशन आहे. हे जे काही कॉन्ट्रिब्युशन आहे आपण इन टर्म्स ऑफ मार्क्स कन्सिडर करतो आहे. ओके, जर आपण 70 मार्क्सचं सगळं आपण कॉन्ट्रिब्युशन लक्षात घेतलं तर प्रत्येक युनिट किती कॉन्ट्रिब्युशन देतो हे आपण बघितले या ठिकाणी. 5वा युनिट जो 4 टॉपिक इन्क्लूड करतो तिथं त्याचं 24% कॉन्ट्रिब्युशन आहे आउट ऑफ द 70 मार्क्स क्वेश्चन पेपर. 6व्या युनिटमध्ये 3 टॉपिक्स आहेत, त्यांचं कॉन्ट्रिब्युशन 17 मार्क्स आहे. म्हणजे मेजर कॉन्ट्रिब्युशन असणारे युनिट्स आहेत 3rd युनिट, 5th युनिट आणि 6th युनिट. 3rd, 5th अँड 6th. राईट. बाकी पहिलं, दुसरं आणि 4थं हे जरा कमी वेटेज असलेले युनिट्स कॉन्ट्रिब्युशन असणारे युनिट्स आहेत. राईट. फक्त करंट इयरसाठी म्हणजे कोविडमुळे 2020साठी ह्यातला बराचसा सिलेबस कमी करण्यात आलेला आहे. बऱ्याच टॉपिक्समधला कोणताही एक अखंड टॉपिक कमी करण्यात आलेला नाही आहे. टॉपिक्समधले सब आर्टिकल्स हे कमी करण्यात आलेले आहेत. जर आपण हे सगळे सब आर्टिकल्स कॅल्क्युलेट केले, मोजले सगळ्या याच्यातले, तर आपल्याला दिसेल की टोटली 173 काय आहेत सब आर्टिकल्स आहेत आणि रिड्यूस केलेले आर्टिकल्स आहेत ते 53 आहेत. सो टोटली 120 आर्टिकल्सवर सगळ्या टॉपिक्समधल्या त्याच्यावर तुमचा जो काय पेपर तो सेट होणार आहे. ओके, 70 मार्क कंपल्सरी, 90 मार्क विथ ऑप्शन. राईट. सो त्यासाठी फायदा तुम्हाला होऊ शकतो जर तुम्ही प्रिपेअर चांगले केलेत तर. ओके, हे जे काही रेड्यूस सिलेबस आहे इट इज ओनली विल बी कन्सर्न विथ द क्वेश्चन पेपर बोर्ड थेरॉटिकल एक्झामिनेशन, नॉट विथ द CET's एक्झाम्स. राईट. पुढे बघूया आपण व्हॉट इज द रेड्यूस सिलेबस. ते जे काही 30% रेड्यूस झाले म्हणतो आपण, तर नेमका काय आहे ते बघूया. सो हिअर इज युअर सिलेबस. इथं टोटल तुम्हाला दिसत असेल चॅप्टर नंबर 1 रोटेशनल डायनॅमिक्स. ह्या चॅप्टरमधले 3 आर्टिकल्स हे रेड्यूस करण्यात आलेले आहेत. त्यांचे पेज नंबर 11, पेज नंबर 19, 20. ओके, कोणत्या पेजवर कोणता आर्टिकल आहे. पेज नंबर 11वर 1.4.2, पेज नंबर 11वर अगेन 1.4.3, पेज नंबर 19, 20वर 1.11. ओके, अशा प्रकारे तुमचे हे सब आर्टिकल्स त्यातले डिलीट करण्यात किंवा रेड्यूस करण्यात आले आहेत. म्हणजे ते तुमच्या टेक्स्टबुकमधनं आहेत टेक्स्टबुकमध्ये, फक्त एक्झामवर त्या आर्टिकल्सचा तुम्हाला कोणताही क्वेश्चन फॉर्म केलेला असणार नाही आहे. ओके, सो CET पॉईंट ऑफ व्ह्यू माझं सजेशन असेल की CET पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही ते एकदा वाचलं पाहिजे. ओके, बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू इट्स नॉट इम्पॉर्टंट फॉर यू. ओके, ओनली फॉर द करंट इयर. राईट. सो सिमिलरली चॅप्टर 2मध्ये 3 आर्टिकल्स डिलीट करण्यात आलेले आहेत, रेड्यूस करण्यात आलेले आहेत. कोणत्या पेजला कोणतं आर्टिकल डिलीट केलं हे आपल्याला दिसून येईल. ओके, बरं, आणखीन एक कन्फ्युजन मी क्लिअर करतो. इथे फर्स्ट टॉपिकला 1.4 हा आर्टिकल आहे. 1.4 आर्टिकलमध्ये 1.4.2 तसंच 1.4.3 हे आर्टिकलचे पण सब आर्टिकल्स आहेत.
ओके, म्हणजे 1.1, 1.2, 1.3, 1.4 अप टू 1.11 किंवा 1.12 किंवा 1.13 सुद्धा आर्टिकल्स असू शकतात. ओके, त्यातला जेव्हा की आपण सब आर्टिकलचं इन पर्टिक्युलर आपण जेव्हा मेन्शन करतो तेव्हा 1.4.2 तेवढाच कॅन्सल झालेला आहे. राईट, बाकीचे काय आहेत ते रेड्यूस झालेले नाही आहेत. म्हणजे ह्या केसमध्ये 1.4.1 हा तुमच्या परीक्षेला असणार आहे. ओके, इथे ह्या ठिकाणी बघा 1.11 हा कॅन्सल करण्यात आलेला आहे. याच्यात जर ह्या 1.11 आर्टिकलमध्येच 1.11.1, 1.11.2 जर आर्टिकल असतील ते सुद्धा रेड्यूस झालेले असणार आहेत. ओके, हे जरा फरक लक्षात घ्या. जिथं जेव्हा आपण मोर पर्टिक्युलर मेन्शन करतो तिथं तोच आर्टिकल डिलीट असतो, बाकीचा संपूर्ण आर्टिकल डिलीट झालेला नसतो. मात्र जेव्हा मेन आर्टिकल डिलीट करण्यात येतो 1.11 फॉर एक्झाम्पल, तर त्याचे सगळे सब आर्टिकलसुद्धा डिलीट करण्यात आलेले असतात. ओके, किंवा रेड्यूस करण्यात आलेले असतात. ओके, सो बाकीचं तुम्ही वाचू शकता ऑन द स्क्रीन. चॅप्टर 1मधले 3, चॅप्टर 2मधले 3 अशा प्रकारे सगळ्या चॅप्टर्समधले किती आर्टिकल डिलीट झाले हे तुम्ही बघू शकता. तर आणखीन एक काय, या 16 टॉपिकपैकी 9वा जो टॉपिक आहे, ओके, हा पहिला, दुसरा, तिसरा आणि 7 हा 8वा, इथं 9वा टॉपिक मेन्शन केलेला नाही. तर 9वा टॉपिक जो आहे तो करंट इलेक्ट्रिसिटी, त्यातलं कोणतंही आर्टिकल डिलीट झालेलं नाही. सगळे जे काय आर्टिकल्स आहेत ते तुमच्या एक्झामला असणार आहेत. ओके, सो यू कॅन गो थ्रू द स्लाईड. ठीक आहे, आपण खाली बघूया आणखीन काय दिलं आहे. राईट, प्रॅक्टिकल्स बाबतीत मी आत्ताच काही बोलत नाही. मे बी ते GR नंतर नवीन निघू शकतो गव्हर्नमेंटचा, अजून जसं की कोविडची परिस्थिती जसं जसं चेंज होत जाईल त्यामुळं बाकी पुढचं काही बोलत नाही आहे. राईट, लेट अस सी नाउ हाऊ इज द एक्झाम पेपर पॅटर्न. ओके, मगाशी म्हटल्याप्रमाणे जो काही तुमचा आता सिलेबसमध्ये आपण चर्चा केली त्याच्यावर तुमचा 70 मार्क्सचा एक थेरॉटिकल पेपरची एक्झामिनेशन घेतली जाते. विथ ऑप्शन हा 98 मार्क्सचा असतो आणि 30 मार्काचं, ओके, 30 मार्काचं तुमचं प्रॅक्टिकल एक्झामिनेशन असते. ती तुमच्या बोर्ड थेरॉटिकल एक्झामिनेशनच्या आधी असते. ओके, सो इन द पर्टिक्युलर मंथ फेब्रुवारीच्या दरम्यान असते. मात्र ह्यावेळी कोविडमुळे ती कदाचित चेंज होईल. त्याचं मंथ घेतील की नाही ही पण शंकाच आहे. मात्र कधी घेतील ह्याच्यावर अजून काही खुलासा नाही आपल्याकडे. ओके, पुढे बघा, इथं हा तुमचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आहे. डाव्या साईडला युनिट टेस्टचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आणि उजव्या साईडला टर्मिनल एक्झामिनेशनचा पेपर फॉर्मॅट आहे. ओके, जसं की तुम्ही बघू शकताय, हा जो काय पेपर फॉर्मॅट आहे तुमचा युनिट टेस्टचा 25 मार्क्सचा असतो 1.5 तासासाठी आणि टर्मिनल एक्झामिनेशनचा असतो हा 50 मार्क्सचा असतो 2.5 तासासाठी. राईट, हा जो काय पेपर फॉर्मॅट तुमचा 4 सेक्शनमध्ये डिवाइड असतो. सेक्शन ABCD, सेम हिअर सेक्शन ABCD. पुढे आपण डिटेलमध्ये नेक्स्ट फॉर्मॅटमध्ये बघूया, कुठे ॲन्युअल एक्झामिनेशनच्या. ठीक आहे, तर हा आहे तुमचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट फॉर ॲन्युअल एक्झामिनेशन. ओके, सब्जेक्ट फिजिक्स, सब्जेक्ट कोड 54. राईट, हा तुमचा ॲन्युअल पेपर जो आहे 70 मार्क्स असणार आहे विथ ऑप्शन 98 मार्क्स. ह्यातला जो टाईम अलॉटेड आहे तो 3 आवर्ससाठी आहे. राईट, सो हिअर आर सम इन्स्ट्रक्शन्स बिफोर गोईंग टू द क्वेश्चन पेपर. हे जे काही इन्स्ट्रक्शन आहेत हे कसा पेपर फॉर्मॅट आहे ह्याच्या बाबतीतच आहे. ओके, आणि MCQs वगैरे कसे सोडवायचे असतात त्याच्या बाबतीत आहे. राईट, सो तो जो काय इथं आपण जे डिटेल बघणार आहोत दिस विल बी सेम इन ॲज केस ऑफ द युनिट टेस्ट अँड टर्मिनल एक्झामिनेशन ऑल्सो. राईट, सो हा जो काय तुमचा पेपर फॉर्मॅट असतो फिजिक्सचा, युनिट टेस्ट असू दे, टर्मिनल एक्झामिनेशन असू दे किंवा ॲन्युअल, तर तो पेपर फॉर्मॅट 4 सेक्शनमध्ये डिवाइड केला असतो. सेक्शन A, सेक्शन B, सेक्शन C अँड सेक्शन D. तर सेक्शन Aमध्ये जे काही क्वेश्चन तुम्हाला सापडतील ते सगळे 1 मार्काचे असतात विदाउट एनी ऑप्शन्स. ओके, सगळे क्वेश्चन्स हे कंपल्सरी असतात. सेक्शन Bमध्ये जे काही तुम्हाला क्वेश्चन मिळतील ते सगळे 2 मार्काचे असतात. हिअर यू कॅन हॅव सम ऑप्शनल क्वेश्चन्स ऑल्सो. ओके, सेक्शन Cमध्ये 3 मार्काचे, सेक्शन Dमध्ये 4 मार्काचे. ठीक आहे, तर सेक्शन ABCD पैकी फक्त सेक्शन Aला ऑप्शन क्वेश्चन नसतात. सेक्शन B, सेक्शन C, सेक्शन Dला ऑप्शनल क्वेश्चन्स असतात. राईट, आणि ऑप्शन क्वेश्चन असतात त्याचबरोबर तुम्हाला तिथं न्यूमेरिकल क्वेश्चन्स, म्हणजे सेक्शन ABCDमध्ये सगळ्या सेक्शन्समध्ये तुम्हाला थेरॉटिकल क्वेश्चन्स ॲज वेल ॲज न्यूमेरिकल क्वेश्चन्स हे मिळणार आहेत. ओके, सो सेक्शन Aमधले तुम्हाला कंपल्सरी असल्यामुळे न्यूमेरिकल क्वेश्चन सोडवावे लागतील. मात्र सेक्शन BCDमध्ये तुम्हाला ऑप्शन क्वेश्चन मिळाल्यामुळे काही थोड्या प्रमाणात आपल्याला रिलॅक्सेशन मिळू शकतं फ्रॉम दी न्यूमेरिकल एक्झामिनेशन. बट माझं एक सजेशन आहे तुम्हाला. ओके, तुम्ही जर व्यवस्थित बघितलात 3 मार्क्सचे न्यूमेरिकल्स, म्हणजे सेक्शन Aमध्ये 1 मार्कचे क्वेश्चन आहेत तुम्हाला सांगितले मागाशी, सेक्शन Bमध्ये 2 मार्कचे, सेक्शन Cमध्ये 3 मार्कचे, सेक्शन Dमध्ये 4 मार्कचे क्वेश्चन्स. तर ह्या ठिकाणी बघा, सेक्शन Aमध्ये 3 मार्क न्यूमेरिकल हे MCQ बेस्ड आहेत, ते कंपल्सरी आहेत. VSA म्हणजे व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप 2 न्यूमेरिकल आहेत, हे दोन्ही कंपल्सरी आहेत. सेक्शन Aमध्ये कंपल्सरी 1 मार्क क्वेश्चन, म्हणजे तुम्हाला इथं 5 न्यूमेरिकल सोडवावेच लागतील. ओके, आपण काय बघतोय, जरा न्यूमेरिकलचं कॉन्ट्रिब्युशन बघतोय तुमच्या टोटल 70 मार्क्सच्या क्वेश्चनपैकी. ओके, सपोज काही विद्यार्थ्यांचं मॅथमॅटिक्स चांगलं असतं. ओके, सो तुम्ही जर त्या गोष्टीवर जर जास्त भर दिलात तर आउट ऑफ 70 मार्क्स यू कॅन स्कोर नियरली 50% ऑफ मार्क्स बेस्ड ऑन न्यूमेरिकल क्वेश्चन्स. कसं ते बघूया आपण. हे बघा,
ज्यांचं थेरी चांगला आहे, थेरिटिकल पार्ट चांगला आहे, मॅथमॅटिक्स वीक आहे, त्यांनी थेरीकडे बेस जास्त द्यावा आणि न्यूमरिकल क्वेश्चन्स जे काही फक्त टेक्स्टबुकमध्ये सॉल्ड आहेत, बॉक्समध्ये दिले आहेत, ते चांगली जरी प्रिपेअर केली तर तुम्हाला 12 मार्क जे काय आहेत, ओके, कंपल्सरी सेक्शनमध्ये 12 मार्काचे क्वेश्चन तुम्हाला येतातच. ओके, ते कसे कुठं मी ते दाखवत जाईल तुम्हाला. ओके, सो ज्यांचा थेरॉटिकल पार्ट चांगला आहे त्यांनी थेरॉटिकलचा पार्ट चांगला प्रिपेअर करायचा आणि टेक्स्टबुकमध्ये सॉल्ड एक्झाम्पल्स असतील तर ते जर चांगले प्रिपेअर केले तर तुम्हाला कंपल्सरी 12 मार्काचे न्यूमरिकल सॉल्व्ह करावं लागतातच. त्यांचं सगळं जर आपण कॉन्ट्रिब्युशन धरलं तर तुम्ही 70 मार्क्स व्यवस्थित मिळवू शकता. ओके, ज्यांचा न्यूमरिकल पार्ट चांगला आहे, मॅथमॅटिक्स चांगला आहे, त्यांनी न्यूमरिकलवर जर जास्त भर दिला तर त्यांनी नियरली 36 मार्क्स म्हणजे 50% ऑफ 70 मार्क्स तिथं तुम्ही न्यूमरिकलच्या बेसिसवर स्कोर करू शकता. आणि उरलेलं तुम्हाला नियरली 50% म्हणजे 35 मार्क्सच्या जर अराउंड अबाउट तुम्हाला थिअरी लिहावी लागेल किंवा अटेम्प्ट करायला लागेल. राईट, सो इथं बघा सेक्शन एमध्ये तुम्हाला टोटली 18 क्वेश्चन असतात. सब क्वेश्चन नंबर 1मध्ये MCQ बेस्ड क्वेश्चन्स असतात, 10 क्वेश्चन असतात, सगळे MCQ असतात, 4 ऑप्शन्स दिले असतात प्रत्येक क्वेश्चनच्या मागे ABCD. तिथं त्या ठिकाणी तुम्हाला कोणता ऑप्शन निवडला आहे, सपोज ऑप्शन ए करेक्ट असेल तर ऑप्शन ए असं लिहावं लागेल तुम्हाला. इथं दाखवले बघा 7 पॉईंट ऑन इन्स्ट्रक्शन पेज. ओके, ऑप्शन ए लिहावं लागेल आणि जे काही तुमचा ब्लँक स्पेस आहे तो कम्प्लिटली तुम्हाला मेन्शन करावं लागेल. ओके, काहीही खाडाखोड ते तुम्हाला करता येणार नाही. जर तुम्ही खाडाखोड करून आन्सर बदलला असेल तर त्याचं इव्हॅल्युएशन ऑफ मार्क्स होत नाही आहे. फर्स्ट अटेम्प्टलाच त्यांनी मार्क्स देतात. राईट, क्वेश्चन एमध्ये सेक्शन एमध्येच सब क्वेश्चन 2मध्ये तुम्हाला 8 क्वेश्चन असणार आहे टोटल. 8पैकी 6 थेरॉटिकल, 2 न्यूमरिकल असतील आणि ह्या टोटल सेक्शन एचा 18 असे क्वेश्चन्स असतील, सगळे 1 मार्क असतील. व्हेरी शॉर्ट आन्सर म्हणजे 1 वर्ड किंवा 1 सेंटेन्समध्ये तुमचे क्वेश्चन्स असतील. राईट, आणि ऑल आर कंपल्सरी. सेक्शन बीमध्ये 2 मार्काचे क्वेश्चन असतील. ओके, टोटल तुम्हाला इथं 12 क्वेश्चन्स मिळतील. ओके, 12पैकी तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत 8, म्हणजे 4 तुम्हाला ऑप्शनला मिळाले. ठीक आहे, सो 12पैकी 8, 7 + 5 = 12. राईट, हे तुम्हाला 12 क्वेश्चन अशा पद्धतीने मिळतील. 7 थेरीचे असतील, 5 न्यूमरिकलची. कंपल्सरी किती सोडवायचे आहेत? 8. म्हणजे इथं 7 जर सपोज थेरॉटिकल तुम्ही अटेम्प्ट केले, तुम्हाला ह्या 5 न्यूमरिकलपैकी 1 तरी तुम्हाला सोडवावंच लागेल. म्हणजे तुमचे 8 क्वेश्चन्स होतील. 8 × 16, सो 60 मार्क्सचं कॉन्ट्रिब्युशन. राईट, इथे सेक्शन सीमध्ये 3 मार्काचे क्वेश्चन असतात सगळे. राईट, आणि इथं SA1 म्हटलं, इथं SA2 म्हटलं म्हणजे शॉर्ट आन्सर टाईप 1, शॉर्ट आन्सर टाईप 2. ओके, इट इज रिलेटेड टू द लेंथ ऑफ द आन्सर. राईट, इथं बघा सेम अगेन 12 मार्काचे 12 क्वेश्चन्स असतात विथ ऑप्शन्स. तुम्हाला कंपल्सरी सोडवायचे आहेत 8. प्रत्येक क्वेश्चन 3 मार्काचा असतो. 8 × 24 इज द कॉन्ट्रिब्युशन ऑफ दी सेक्शन सी. ओके, 8 सोडवायचे आहेत. सपोज 7 ज्याला कोणाचं थेरी चांगली आहे त्याने थेरीचे 7 क्वेश्चन सोडवले तर त्याला कंपल्सरी ह्या 5 न्यूमरिकलपैकी 1 तर न्यूमरिकल सोडवावं लागेल. राईट, सो तुमचं 7 + 1 8 हे कंपल्सरी आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 24 मार्क्स मिळू शकतात. राईट, आता पहिला थेरीचं बोलतो आपण, नंतर न्यूमरिकल पण बघूया. ओके, सो इथं तुम्हाला एक सोडवावं लागला न्यूमरिकल, इथे एक तुम्हाला न्यूमरिकल सोडवावं लागला, इथं कंपल्सरी तुम्हाला 5 न्यूमरिकल सोडवावं लागले. लक्षात आलं, इथं 5 मार्काचं, इथं 2 मार्काचं म्हणजे 7 मार्क, इथं 3 मार्काचं 1 म्हणजे 7 आणि 3 10 मार्क. आतापर्यंत तुम्ही 10 मार्काचे कंपल्सरीमध्ये सोडवावे लागलेले आहेत तुम्हाला. नेक्स्ट बघूया सेक्शन डी. सेक्शन डीमध्ये तुम्हाला 4 मार्काचे क्वेश्चन्स भेटतात. ओके, हिअर तुम्हाला 5 क्वेश्चन दिले जातात. 5 क्वेश्चन्सपैकी तुम्हाला कंपल्सरी 3 अटेम्प्ट करायचे आहेत. ओके, तर ह्या 5 क्वेश्चनपैकी 3 अटेम्प्ट जे करायचे आहेत तुम्हाला, त्यांचं जरासं फॉर्मॅट लक्षात घ्या पहिला. हे सगळेचे सगळे 5 क्वेश्चन हे 4 मार्काचे असणार आहेत विथ ऑप्शन्स. तुम्हाला त्यातले कोणतेही 3 सोडवायचे आहेत. ओके, सो ह्यातला प्रत्येक क्वेश्चन पहिले ह्या 5पैकी 3 क्वेश्चन अशा प्रकारचे असतील की कॉम्बो क्वेश्चन टाईप असणार आहेत. ओके, म्हणजे एक 4 मार्काचा क्वेश्चन हा 2 क्वेश्चनला जोडून तयार केलेला असतो. म्हणजे प्रत्येक एक 4 मार्काच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला 2 मार्काची थेरी प्लस 2 मार्काचा न्यूमरिकल मिळू शकतो. ओके, असे तुम्हाला 3 क्वेश्चन्स असणार आहेत. ओके, आणि 4 आणि 5 म्हणजे टोटल 5 क्वेश्चन्स आहेत ना आपल्याला इथं विथ ऑप्शन्स. तुम्हाला सोडवायचे 3. 4था 5वा क्वेश्चन तुमचा फुल्ली थेरी बेस्ड असणार आहे. ओके, म्हणजे त्याच्यात कुठंही न्यूमरिकलचा पार्ट असणार नाही, फुल थेरी बेस असणार आहे. ओके, तर 4 मार्कची थेरी तुम्हाला लिहावं लागेल. अशा प्रकारे ज्यांना न्यूमरिकल जड जातं त्यांना 2 थेरॉटिकल मिळतील, मात्र 3 सोडवायचे आहेत कंपल्सरी. सो तुम्हाला 1 न्यूमरिकल अटेम्प्ट करावाच लागेल. अशा प्रकारे तुम्हाला इथलं 1 न्यूमरिकल असणार आहे, तो हाफ थेरी हाफ न्यूमरिकल. अशा प्रकारे इथला तुम्हाला 2 मार्काचा पार्ट हा न्यूमरिकल असणार आहे कंपल्सरी सेक्शनमध्ये. तर मग आपण कॅल्क्युलेट केलं तर की इथंपर्यंत तुम्हाला कंपल्सरी हे 5 सोडवावे लागलेले होते. इथं 1 कंपल्सरी 2 मार्काचा, इथं 1 कंपल्सरी 3 मार्काचा आणि इथे 1 कंपल्सरी 2 मार्काचा. सो टोटल 70 मार्काच्या कॉन्ट्रिब्युशनमध्ये तुम्हाला 12 मार्काचं कॉन्ट्रिब्युशन हे न्यूमरिकलचं सोडवावंच लागतं. ओके, भले तुमचं मॅथमॅटिक्स अवघड असो किंवा सोपं असो. ठीक आहे, सोपं जरी असलं किंवा अवघड जरी असलं तुम्हाला 12 मार्काचं न्यूमरिकल हे सोडवावंच लागतं. ओके, आता बघा, इन केस जर तुमचा न्यूमरिकल पार्ट चांगला आहे, मॅथमॅटिक्स चांगला आहे, थेरी कच्ची आहे, तर तुम्ही एक लक्षात घ्या, ज्यांचा न्यूमरिकल मॅथमॅटिक्स पार्ट चांगला त्यांचं खरं म्हणलं तर लकी आहेत तुम्ही, की तुम्हाला फक्त फॉर्म्युला बेस सगळी जास्त न्यूमरिकल्स असतात, सिम्पल असतात. ओके, आणि फक्त तुम्हाला काय करायचं, सबस्टिट्यूशन आणि सम ट्रान्सफॉर्मेशन कधी. ओके, एवढंच करायचं आहे. सो तो भाग लक्षात घेतला तर न्यूमरिकलला कमीत कमी वेळ लागतो थेरीपेक्षा.
ओके, आणि तुम्हाला काय डायरेक्टली पुटअप करायचे आहेत व्हॅल्यूज आणि नॉर्मल कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत, राईट. आता इथं बघा हे कंपल्सरी सगळ्यांना सोडावं लागणार आहेत, ज्याचा न्यूमरिकल चांगला आहे किंवा वीक आहे दोन्ही पण. इथे बघा सपोज न्यूमरिकल ज्याचं चांगलं आहे त्यानं 5 अटेम्प्ट केले, सोडवायचे किती आहेत 8, इथले 5 सोडवले, राहिले किती सोडवायचे आहेत आपल्याला 8 व्हायला अजून 3 थेरी इथं अटेम्प्ट करायला लागतील. ओके, सो इथं 5 2 जा 10 मार्क्सचं अटेम्प्ट इथं केलं, इथं 5 मार्क म्हणजे इथं 15 मार्क्सचं कॉन्ट्रिब्युशन आतापर्यंत त्यानं न्यूमरिकल सोडलं. पुढे बघा इथं सोडवायचे सी सेक्शनमध्ये 8पैकी इथं 5 दिलेत न्यूमरिकल, त्याने जर 5 सोडवले तर 5 इथं 15 मार्क्सचं कॉन्ट्रिब्युशन इथं आत्तापर्यंत किती झालं आहे 15, हे 15 आणि हे 15 30 मार्क्सचं कॉन्ट्रिब्युशन झालं न्यूमरिकलचं आत्तापर्यंत, राईट. सेम हे तुम्ही 5 न्यूमरिकल सोडवले तर तुम्हाला 3 थेरीचे तुम्हाला इथं सोडावं लागतील ओरले. सेक्शन डीकडे येत आलो आपण. ओके, इथले अटेम्प्ट एनी 3, आपण सपोज इथं थेरॉटिकलला हातच नाही लावला, आपण कॉम्बो क्वेश्चन निवडले, कोणतेही 3 कॉम्बो क्वेश्चन जे की न्यूमरिकल आणि थेरीचे मिक्स असतात, ते 3 न्यूमरिकलचे आपण जर सॉल्व्ह केले तर 3 तुम्हाला 2 मार्काचे असणार आहे त्यांच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन. ओके, सो 3 to 6 इयर अगेन. इथले आत्तापर्यंतचे सेक्शन ABCचे तुम्हाला 30 मार्क्सचं कॉन्ट्रिब्युशन आणि सेक्शन डीचं 6 मार्क, अशा प्रकारे 36 मार्क्स कितीपैकी 70पैकी. ओके, 70पैकी 36 मार्क्सचं तुमचं न्यूमरिकल होऊन जातं, ज्याचा न्यूमरिकल पार्ट आहे. सो नियरली मोर दॅन 50%, 36 म्हणजे 35चं हा 70चा निम्म 35, राईट, आणि 36 कॉन्ट्रिब्युशन व्हायला न्यूमरिकलचं, सो मोर दॅन 50%. ओके, सो दिस इज हाऊ यू कॅन मेक बेनिफिट फ्रॉम इट. ओके, पण नेक्स्ट जाऊया आपण स्लाईडला. सो त्याचं ॲनालिसिस जर आपण केलं तर तुमचा 70 मार्काचा पेपर जो असतो तो डिवाइड इंटू 4 सेक्शन. सेक्शन ABCD, सेक्शन Aमध्ये 1 मार्क्सचे क्वेश्चन असतात, सेक्शन Bमध्ये 2 मार्क्स 3 मार्क्स आणि 4 मार्क्स रिस्पेक्टिव्हली. इथं टाईप ऑफ क्वेश्चन कसे असतात MCQ आणि VSA व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप, 7 थेरॉटिकल 3 न्यूमरिकल, 6 थेरॉटिकल 2 न्यूमरिकल, राईट. ह्या सगळ्यांना ऑप्शन असतात MCQजमध्ये, तुम्हाला करेक्ट चॉईस करायचे आहे आणि तिथं विथ त्याचा अल्फाबेट लिहायचा आहे, मेन्शन करायचं आहे आणि एकच अटेम्प्ट करायचं आहे, राईट. सेम सेक्शन Bमध्ये 2 मार्क्सचे क्वेश्चन असतात, विथ ऑप्शन क्वेश्चन असतात. तिथं क्वेश्चन टाईप असतो तो SC टाईप 1, दिस इज शॉर्ट आन्सर टाईप 1. टोटल 12 क्वेश्चन दिले असतात, 12पैकी तुम्हाला 8 सोडवायचे आहेत. ओके, ते 12, 7 थेरॉटिकल दिले असतात आणि 5 न्यूमरिकल. सेक्शन Cमध्ये सगळे 3 मार्काचे क्वेश्चन असतात, क्वेश्चन टाईप असतो SC टाईप 2, शॉर्ट आन्सर टाईप 2. ओके, 12 क्वेश्चन दिले जातात, 8 सोडवायचे आहेत, बाकी तुम्हाला माहिती आहे, राईट. सेक्शन D बघा, 5 क्वेश्चन दिले जातात, सगळे 4 मार्क्सचे क्वेश्चन असतात. तिथं टाईप ऑफ क्वेश्चन इज LA म्हणजे लेंदी किंवा लॉंग आन्सर टाईप, राईट. ह्यापैकी 5 क्वेश्चन दिले जातात, 5पैकी 3 क्वेश्चन हे 2+2 फॉर्मॅटचे असतात, 5पैकी 3 क्वेश्चन 2+2 कॉम्बो क्वेश्चन टाईप असतात. ओके, 2+2 म्हणजे 2 मार्काची थेरी 2 मार्काचा न्यूमरिकल, आणि ह्या 5पैकी 3 झाले, उरलेले 2 असतात ते टोटली थेरॉटिकल बेस असतात, त्याच्यात न्यूमरिकल पार्ट हा नसतो, राईट. सो अशा प्रकारे तुमचा हा जो काय ॲनालिसिस आहे, इथं खाली पॉईंट्स टू रिमेंबर तुम्ही वाचू शकता. ओके, लॉग टेबल अलाउड आहे न्यूमरिकल सॉल्व्ह करणार आहे त्यांच्यासाठी. आणि इन केस काही जर तुम्हाला फिजिकल कॉन्स्टंटचे व्हॅल्यूज आठवत नसतील तर बऱ्याच वेळा क्वेश्चन पेपरच्या इन द बिगिनिंगमध्ये तुम्हाला कॉन्स्टंटची व्हॅल्यूज दिलेले असतात. ओके, सो दिस इज पेज ऑफ ॲन्युअल प्रॅक्टिकल एक्झामिनेशन मार्किंग स्कीम. ओके, जी काय ॲन्युअल प्रॅक्टिकल एक्झामिनेशन असते ती तुमची 30 मार्काची असते. पर्टिक्युलर इयर कोविडसाठी काय होईल मला अंदाज नाही आहे, त्याच्याबद्दल मी काय सांगत नाही, इन जनरल सांगतो तुम्हाला. तर तुमचे 70 मार्काची थेरी झाल्यानंतर उरलेलं जे मार्क्स कॉन्ट्रिब्युशन असतं ते 30 मार्क्सचं असतं प्रॅक्टिकल एक्झामिनेशन. तुमच्या थेरी एक्झामच्या आधीच तुमची ही एक्झाम फेब्रुवारीमध्ये होते दरवर्षी, राईट. तर त्यामध्ये तुम्हाला काही एक्सपेरिमेंट 2 एक्सपेरिमेंट सोडवायचे असतात. ओके, तर त्यांचं जे कॉन्ट्रिब्युशन आहे अशा प्रकारे असतं. 30 मार्क्सचं कॉन्ट्रिब्युशन बघा, हे टोटली तुम्हाला 3 तासामध्ये हे प्रॅक्टिकल एक्झामिनेशन कंडक्ट केली जाते. ओके, त्याच्यामध्ये एक लॉंग एक्सपेरिमेंट सोडवायचा, एक शॉर्ट एक्सपेरिमेंट सोडवायचा आणि एक छोटीशी ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे. आणि वर्षभरात जे काही तुम्ही जर्नल कंप्लीट केलं असते ते सर्टिफाईड जर्नल तुम्हाला त्याचे 5 मार्क्स भेटून जातील. ओके, खाली वाहवाह घेतली असते ज्यावर तुम्ही की वर्षभर जे काही ॲक्टिव्हिटीज एक्सपेरिमेंट्स केलेत किंवा ऑन द पर्टिक्युलर एक्झामिनेशन डेवर तुम्हाला जे काही पडलेला एक्सपेरिमेंट आहे त्याच्यावर आधारित तुम्हाला 2-3 प्रश्न विचारले जातात. त्या वाहवाचे 5 मार्क्स, जर्नलचे 5 मार्क्स. ओके, स्मॉल ॲक्टिव्हिटीचे 5 मार्क्स, शॉर्ट एक्सपेरिमेंटचे 5 मार्क्स. ओके, आणि मोठ्या लॉंग एक्सपेरिमेंटचे 10 मार्क्स. टोटल कॅल्क्युलेशन आहे 30 मार्क्सचं कॉन्ट्रिब्युशन होतं. सो थँक्यू फ्रेंड्स, दिस वॉज अवर शॉर्ट मे बी शॉर्ट व्हिडिओ होता. डोंट फॉरगेट टू लाईक, कमेंट अँड शेअर.